आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी 2.5 महिने शांत राहिलो असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे। आता यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे। राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे, आम्हाला काही देणं घेणं नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत। सोबतच भुजबळ यांनी राजीनामा देऊन उपकार केले नाहीत असेही जरांगे म्हणाले। यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्यासारखं बोलत आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचे भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत। गोरगरीब लोक मेले पाहिजेत असे भुजबळ यांचे विचार असून व मराठा असो की ओबीसी असो, ज्यांचे त्याचे विचार असतात, ओबीसी मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत। ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहे। भुजबळ यांनी कोणत्या पक्षात जावे, आम्हाला काही देणे घेणे नाही। राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचं, राजीनामा द्यावा, अन्यथा काही करू, आम्हाला काही देणं घेणं नाही। राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाहीत। शेर शायरी करणारे भुजबळ दुकान टाकून 3-3 रुपये जमा करणार का, असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला। मराठा समाजाच्या सापडत असलेल्या कुणबी नोंदीमध्ये खाडाखोड असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी नगरमधील सभेत केला होता। यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलत आहे। कुठेही खाडाखोड झालेली नाही। शेवटी शासन आहे, कायदा आहे, यासाठी नियम आहे, अभ्यासक आहे, समिती आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असताना स्वतःच्याच सरकारवर भुजबळ शंका घेत आहेत। भुजबळ यांना अजित पवार आणि फडणवीसांना बदनाम करायचे आहे, हेच त्यांचे स्वप्न आहे। सरकारवर आरोप करून या 2 लोकांना बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असून त्यांची ही सवयच असल्याचे जरांगे म्हणाले। तुला कळतो का? तू एवढं शहाण आहे, तुला मग सुद्धा कळतो का? 2001च्या कायद्यानुसार सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जर विधानसभा असली तर कायदा पारित होतो। जर विधानसभा सुरू नसली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते। त्याचंच अधिवेशन आल्याच्या नंतर कायद्यात रूपांतर होऊन अंमलबजावणी होत असते। एवढं तुला कळत नाही, काय मंत्री राहतो रे? पुन्हा उपोषण कशासाठी? तुम्हाला तर विजय मिळाला आहे। गुलाल उधळला, मग उपोषण कशासाठी? कुणबी जात असल्याचे खोटे रेकॉर्ड बनवले जात आहेत। भुजबळ त्याला कोणी सांगितलं? त्याला कळून जायचं एखादी टपकून असं विचार करून दे। त्याला एवढं बी कळत नाही का मंत्री राहिलाय, गुलाल कशाचा उधळलाय काय? 75 वर्षात कायदा बनत नव्हता। 2001च्या कायद्यात घुसायसाठी मराठी ताकदीने गेलेत, घुसलेत। तो असंच मागच्या दारातून आले, पुढच्या दारातून आले। तुला दार कोणचं असतं ना, तो आता पडद्या मागून तो चॅलेंज करायला लावलाय ना, नुसतं आदेश कॅन्सल होऊन दे, तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो, मग कळण तुला मागचं दार पुढचं दार कसलं असतं। मराठा समाजालाच नाही, सगळ्या समाजांना ओबीसी सवलती द्यायला पाहिजे। जर ज्या सवलती मराठा समाजाला देता येतात त्या ओबीसीना द्या। हे डोकं नाही तुला, म्हणूनच तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला। तुला अधिसूचना वाचता येते कधी? मराठ्यांनी ओबीसीला सुद्धा त्याचा लाभ द्या असं सांगितलंय। मराठ्यांनी दाढी कटिंग घरी बदलावी, वारक्याच्या दुकानात जाऊ नये। त्यांचा वाटोळा करायचा गेला आता। त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचं। मराठी ते नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं? म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस हे ओबीसीला कलंक आहे। एकतर 12 बलुतेदारांना खाऊ देत नाही, आता इकडून तिकडून व्यवसाय करते, तर व्यवसाय त्याला करू नका म्हणायचं। म्हणजे त्याच्याकडे कोणी गेलं नाही पाहिजे, उपाशी मेले पाहिजे। म्हणून तो असं वेळ किती लोक होते, त्याचं कारणच हे, तो नियत खराब आहे, तो राजकारणी, तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला। हे ओबीसीच्या लक्षात आलं, त्यांनी तुला आता ओळखून घेतलं की तो राजकारणी, तो वाद लावणार आहे मराठ्यात आणि ओबीसीत। ओबीसींना तर खाऊ देतच नाही। तू थांबा, आम्हाला आत येऊन दे, ओबीसींना आम्ही ठेवतो, पण तुला हुसकितोच बाहेर। बजेटमधून आरक्षण मागणारा कसला नेता आहे? एवढा मोठा जोक मी कधी ऐकला नाही। भुजबळ तो हे बी जोक बघितला नसेल मग कधी। तुला 40 वर्षापासून आत येऊन देणार नाही, तो हा किती जोक मोठा केलाय मग आम्ही घुसलोत का नाही आत? तो हे आता लक्षात आलास, बजेटमध्ये का मागणी केली? मंडल आयोगाला तुम्ही चॅलेंज करून ओबीसी आरक्षण संपवायचं आहे, मग त्यातून संपणारे आरक्षण कशाला मागता? तेच ओबीसी बांधवांना सांगतोय मी, याला शहाणा करा आणखीन तरी। आम्हाला संपवायचं नाहीये ते आरक्षण, आणि त्याला माहिती आहे मंडल कमिशन संपतोय म्हणून, आरक्षण संपतोय म्हणून। त्याला समजून सांगा, आम्ही 3दा त्यांनी आतापर्यंत मराठ्यांचं वाटोळं केलं, आता या आदेशाला पडद्याच्या पाठीमागं राहून तो चॅलेंज करायला लावणार। आता जर